हाय हॅलो नमस्कार. द फ्लेवर लॅबमध्ये मी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे मॅरिनेशन. एका भांड्यात मटण घ्या, त्यात घाला आलं लसूण पेस्ट आणि दही. याने दोन फायदे होतात. एक म्हणजे मटण एकदम मऊ होतं आणि दुसरं म्हणजे स्मेल निघून जाईल. नाहीतर शेजारी म्हणतील बरं ये फिर से मटण बना रही है. यात घाला थोडं मीठ, हळद आणि 2 तास असंच ठेवा. घाई असेल तर 15 मिनटं पण चालेल, पण मटणाला वेळ द्या. रिलेशनशिपसारखंच आहे हे. मग कुकरमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये टाकायचा बारीक चिरलेला कांदा आणि थोडं परतून घ्या. कांदा हलका गुलाबी झाला की त्यात हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे. 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर. मटणाचा कच्चेपणा तर जातोच, पण मटण ज्युसी पण होतं. आणि पाणी घाला, झाकण लावा आणि 3 किंवा 4 शिट्ट्या घ्या. जास्त शिजवलं तर मटण पण म्हणेल मैं पिघल जाऊंगा. आणि हो, गॅस बंद करा हं. वाफ मस्त जाऊ द्या आणि संयम ठेवा. लग्नापेक्षा सोपं आहे हे. आता बनवूया आपला सिक्रेट धाबा मसाला. यामुळेच मटणाला ती रेस्टॉरंटवाली चव येते. कढई गरम करा आणि जाळ एकदम बारीक ठेवा. यात घाला बडीशोप, खसखस, काळं मिरं, मोठी वेलची, बदाम फूल, शहाजिरं, लवंग आणि दालचिनी. हे सगळं सुक्कं 1 मिनिट भाजा, जास्त नाही, नाहीतर मसाला कडू होईल आणि मग सासू म्हणेल काय केलंस हे. हलका सुगंध आला की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. आता हा थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर आपण ग्रेव्हीचा मसाला बघूया. ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरे पाव कप, कोथिंबीर, लसूण, आलं, 3 मध्यम कांदे, 3 ते 4 टोमॅटो आणि रिचनेससाठी 10 ते 12 काजू. तुम्ही एकदम स्पायसी खाणारे असाल तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या तरी पण चालतील. सगळे जिन्नस भाजून घ्यायचं आहे छान तेलावर. एक मस्त वाफ काढायची आहे आणि ते मऊ शिजून घ्यायचं आहे. आणि मग मिक्सरला छान बारीक करायचं आहे आणि अशी पेस्ट तयार करायची आहे. कढई गरम करा, त्यामध्ये तेल घाला, वाटलेलं वाटण घालूया आणि मस्त 5 मिनटं परतून घेऊया. मसाला परतून होत आला की यामध्ये खडा मसाला जो वाटून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे. तो पण छान मस्त परतवून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे आपण कांदा लसूण मसाला 3 चमचे आणि मटण मसाला टाकलेला आहे. आता घालूया थोडीशी हळद, मीठ स्वादाप्रमाणे, धनेपूड 2 चमचे, काश्मीरी लाल तिखट. तुम्ही जर तिखट खात असाल तर लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि छान झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता कुकरमधलं शिजलेलं मटण घालायचं आहे आणि त्याचं सगळं पाणी या मसाल्यात घालायचं आहे. 5 मिनटं हाय फ्लेमवर दणदणीत उकळी काढायची आहे. ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर अशीच ठेवा, पातळ हवी असेल तर थोडं गरम पाणी घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि बघा तयार आहे आपलं झणझणीत मटण मसाला. ग्रेव्ही बघा किती दाट आणि सुंदर झाली आहे. याबरोबर गरम गरम भाकरी किंवा भात एकदम भारी लागतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा.